सटाणा तालुक्यातील खमताणे गावात 9 वर्षाच्या निष्पाप बालिकेवर स्थानिक 75 वर्षीय व्यक्तीकडून गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सटाणा पोलिसांनी पोस्को कायद्यांतर्गत तसेच बलात्कारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत। या घटनेने खमताणे परिसरासह संपूर्ण बागलाण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे। चॉकलेट व पैशांचे आमिष दाखवून क्रूर कृत्य। फिर्यादी महिला कुटुंबासह खमताणे गावात वास्तव्यास असून तिची 9 वर्षांची मुलगी गल्लीत खेळत असताना आरोपी तिला चॉकलेट व पैशांचे आमिष दाखवत मंदिर परिसरात किंवा स्वतःच्या घरी नेई। त्या ठिकाणी तो पीडितेवर अश्लील कृत्य करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे। मुलीच्या वागण्यात बदल दिसल्यावर आईने घेतली माहिती। काही दिवसांपासून बालिकेच्या वागण्यात बदल दिसू लागल्याने आईने तिच्याकडे चौकशी केली। अनेक दिवस समजूत घातल्यानंतर मुलीने धीर करून संपूर्ण प्रकार आईसमोर मांडला। त्यानंतर तात्काळ सटाणा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। 6 महिन्यांपासून सुरू होता अत्याचाराचा सिलसिला। तक्रारीनुसार आरोपी गेल्या 6 महिन्यांपासून मुलीवर अत्याचार करत होता। घरी कोणाला सांगितले तर मारून टाकेन अशा धमक्या देऊन तो मुलीला गप्प बसवत असल्याचं निष्पन्न झालंय। या घटनेमुळे बालिका मानसिक दृष्ट्या घाबरलेली असल्याचं समोर आलंय। पोलिसांची तात्काळ कारवाई। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय राऊत यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीवर गंभीर गुन्हे नोंदवले आहेत। पुढील तपास सुरू आहे। गावात संताप, कठोर शिक्षेची मागणी। या अमानुष घटनेनंतर खमताणे गावात प्रचंड संताप व्यक्त केला जात असून ग्रामस्थांकडून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होते। महिलांनीही गावात एकत्र येत घटनेचा निषेध नोंदवला आणि पोलीस प्रशासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे। S9 टीव्ही न्यूज वृत्तसंकलन विभाग, मालेगाव। आज दिनांक 8/12/2025 रोजी सटाणा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 771/25 भारतीय न्याय संहिता कलम 64(2) 64(2) म 65(2) 74 75 76 78 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी खमताणे गावातील पीडिताची आई ही असून आरोपी खमताणे गावातील 75 वर्षाचा पुरुष आहे। सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादीची पीडित मुलगी वय 9 वर्ष ही आरोपीने 6 महिन्यापासून सलग तिला चॉकलेटचे आणि खेळायला घेऊन जाण्याचे आमिष दाखवून तिला वारंवार तिच्या शरीरावर कपडे काढून किंवा शरीरावर स्पर्श करून तिचा एक प्रकारे अत्याचार केलेला आहे। सदरची घटना ही आज रोजी उघडकीस आल्याने वरीलप्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि गुन्ह्याचा तपास सुरू केलेला आहे। गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी 75 वर्षाचे जे आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे आणि तपास सुरू आहे। आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका।